नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अकोले देवठाण या ठिकाणी आलोय. आपले काकड साहेब उत्कृष्ट शेतकरी आहे, त्यांच्या प्लॉटवर आहे. यांनी काकडे साहेबांनी ही 4 जण व्हरायटी लावलेली आहे, पण यांनी वेळच्या वेळीवर इतकं भारी मार्गदर्शन केलंय. ट्रीटमेंट एवढी भारी दिलेली आहे का तुम्ही माल बघू शकता. 68 दिवस झालेत, अजून प्लॉटला 5 दिवस टाइम आहे. आजच मालाची साईज आहे 5 ते 6 किलो साईज आहे. आणि एवढी साईज 1 2 3 4 5 6 इथं 7 फळे, 7 फळाच्या 2 किलोच्या आतलं एकही फळ नाही. त्याच्यामुळे व्हरायटी पण चांगली आणि ट्रीटमेंट पण बालकी साहेबांनी चांगली दिलेली आहे. तुम्ही काय काय सुरुवातीपासून काय काय केलं त्यांना फास्ट मध्ये सांगा. नमस्कार. मी लावताना 9 नोव्हेंबरला टाजन व्हरायटी लावली. नंतर आणि पूर्ण ट्रीटमेंट मी भारतीय साहेबांच्या सल्ल्यानुसारच केलेली आहे. प्रतीन अॅग्रोचे खत 1 नंबर उत्कृष्ट आणि ट्रीटमेंट प्रत्येक 8 दिवसाला व्हिजिट आणि प्रत्येक प्लॉटवर व्हिजिट देणे सोपी गोष्ट नाही. भारतीय साहेबांनी खूप सहकार्य केलंय. नाद केला प्रतीन अॅग्रोचा, शिवाय नाद करायचा नाही. प्रतीन अॅग्रोने यांना 8 दिवसाला ज्यावेळेस यांनी विजिट दिली त्याचं फळ आधी दिसतंय. नाहीतर नुसतं माल लावला आणि आला असं होत नाहीये. बालकी साहेब 2 शब्द सांगा. नमस्कार मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कोणतं पीक लावता तर त्याचं लागवडीपूर्व नियोजन आणि लागवड केल्यापासून त्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत. शेवटी कलिंगड हे एकदम शॉर्ट टर्म पीक आहे. 70-75 दिवसामध्ये सगळं संपतं पीक. त्यामुळे त्याचा प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ महत्वाची. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर केलं चांगल्या पद्धतीने तरच तुम्ही बाकीचे जे काही समजा आता. आणि आज सर्वांगीण साईज आहे, सगळ्या प्लॉटमध्ये सारखी सेटिंग आहे, साईज आहे. सुरुवातीला जे काही वातावरण होतं त्यामध्ये खूप त्रास, परंतु योग्य पद्धतीने जर मॅनेजमेंट केलं तर असा प्लॉट आपण खराब वातावरणामध्ये सुद्धा जमू शकतो. त्यासाठी तुम्ही प्लांट प्रो सायन्स कंपनी जे काही सुरुवातीपासून शेड्यूल आहे तुम्ही सुरुवातीपासून फॉलो करा, ही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. टाजन व्हरायटीचा आणि फर्टिंग कंपनीचा नाद करायचा नाही. मुझफर साहेबांनी सुचवल्यानुसार टाजन व्हरायटी जिंदाबाद, फर्टिंग कंपनी जिंदाबाद.